50 वर्षांचा संघर्ष संपला. कोथळीतील नंदगाव वसाहतीकडे जाणारा रस्ता अखेर खुला. कोथळी येथील मगदुममळा ते नंदगाव नंदीवाले वसाहत दरम्यानच्या सुमारे 1.5 किलोमीटर रस्त्याचा प्रश्न तब्बल 50 वर्षांनंतर मार्गी लागला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून हा रस्ता अतिक्रमणमुक्त करून 12 फुटांचा करण्यात आला असून नंदीवाले समाजाच्या दीर्घ संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याबाबत वारंवार वाद निर्माण होत होते. विशेषतः पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढत शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि नंदीवाले समाजाला ये-जा करावी लागत होती. मागील 2 वर्षांपासून या प्रश्नासाठी नंदीवाले समाजाने निवडणूक बहिष्कारासह विविध आंदोलनांचा मार्ग अवलंबत संविधानिक लढा उभारला होता. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करून संयुक्त मोजणीद्वारे हद्द निश्चिती केली आणि रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. मात्र रस्त्यात नारळाची झाडे, ऊस पिके व इतर अतिक्रमण असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. गावातील नेते मंडळी व दानोळी येथील राम शिंदे यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांची चर्चा करून तडजोडीचा मार्ग स्वीकारला. रस्त्याचा मध्य काढून दोन्ही बाजूंना प्रत्येकी 6 फूट जागा ठेवत अतिक्रमण हटवण्यात आले आणि 12 फुटांचा रस्ता मोकळा करण्यात आला. बुधवारी सायंकाळी अंधारामुळे मोहीम थांबवण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळाधिकारी राहुल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात उर्वरित अतिक्रमण काढून रस्ता पूर्णपणे खुला करण्यात आला. लवकरच या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या मोहिमेत मंडळ अधिकारी राहुल कोळी, भूमापन विभागाचे योगेश गोरे, पोलीस पाटील किरण खंडागळे, तलाठी राहत शेख, कोतवाल रेश्मा मुजावर तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले. यावेळी राजगोंडा पाटील, संजय नांदणे, राम शिंदे, भरतेश खवाटे, विजय खवाटे, बाहुबली इसरांना, अशोक पुजारी, राजू विभुते, शरद कांबळे, नितीन वायदंडे, रवी पुजारी आदी लोकप्रतिनिधी तर यांच्यासह प्रकाश नंदीवाले, महेश नंदीवाले, शेतकरी भाऊसो मगदूम, अण्णासो चौगुले, विजय वसगडे, सुनील नांद्रे, गौतम सावंत, बाळू कांबळे आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटल्याने नंदीवाले समाज आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महान कार्य न्यूजसाठी सुभाष इंगळे, कोथळी.